और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम, अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। अरे या सरकारचं करायचं काय? पैसा चोरणाऱ्या सरकारचा, पैसा चोरणाऱ्या सरकारचा दाब लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, दाब लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, दाब लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से। चोरांचं सरकार धर्मेंद्र प्रधान नरेंद्र मोदी वीक है, कभी कपड़े पर लीक है, धर्मेंद्र प्रधान वीक है, कभी कपड़े पर लीक है। हाय हाय भारत माता की जय, भारत माता की जय, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। वंदे वंदे मातरम, भारत माता की जय, डॉक्टर बाबासाहेब मोदी सरकार, अरे विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा, अरे ह्या सरकारचं करायचं काय? खाली डोकावर, अरे ह्या सरकारचं काय? तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय भवानी। हे प्रदर्शन अन्याय करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात होतं, ज्यांनी निष्पाप विद्यार्थ्यांवर लाठी चालवल्या, त्यांची डोकी फोडली, त्यांची माती फोडली, महिलांच्या देखील चुकीच्या ठिकाणी लाट्या मारल्या। अशा परिस्थितीमध्ये दिल्ली पोलिसांच्या संदर्भामध्ये आणि विद्यार्थ्यांचे झालेले हाल याच्या संदर्भामध्ये आजचा हा एक धडक मोर्चा महाविकास आघाडी उल्हासनगरच्या प्रांत कार्यालयावर काढला। वास्तविक संविधानिकरित्या आंदोलन करणं सर्वांचा अधिकार आहे, परंतु या देशातलं असलेलं मोदी सरकार एक प्रकारे हुकुमशहाचं काम करत आहे आणि धर्मेंद्र प्रधान ज्याची नैतिक जबाबदारी आहे, शिक्षण मंत्री आहेत ते, त्याची नैतिक जबाबदारी राजीनामा द्यायची, त्या राजीनामा देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठलीच भूमिका घेतली नाही। म्हणून अभिजित तिटके जो असेल किंवा सोनम वांगचुक असेल यांना उपोषण करावं लागलं। 26 दिवसानंतर सोनम वांगचुक यांनी कामकाज उपोषण सोडलं अशी माहिती इंटरनेटवर मिळत आहे। परंतु हजारो विद्यार्थी कुठल्याही राजकीय बॅनरच्या खाली न येता स्वतंत्रपणे दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये जमले आणि त्यांनी क्रांती करून दाखवली। शेवटी पोलीस देखील आहेत, आमचे बांधवच आहेत, त्यांचीही मुलं या नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे किंवा बऱ्याचशा व्यवस्थेमुळे बाधित होत आहेत। पोलिसांनाही आम्हाला विनंती करायची आहे की ज्या ज्या ठिकाणी आंदोलन होत असेल त्याला सहकार्य करा। हे तुमच्या पालकांना, तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या मुलांसाठी देखील आहे आणि ही आंदोलन हे देशाच्या सरकारला जागरूक करण्यासाठी आहे। ज्या प्रकारे देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्र्यांच्या निवासाच्या बाहेर आंदोलन केलं, त्यांना अक्षरशः फरफटत ओढून घेऊन गेले पोलीस। आपण सर्वांनी टीव्हीवर पाहिलं असेल। जर देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला एवढी वाईट वागणूक मिळत असेल तर तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला कशा प्रकारची वागणूक मिळेल? काल मुंबईमध्ये आपण एक व्हिडिओ पाहिला, एक पोलीसचा सब इन्स्पेक्टर होता त्या माहिती विद्यार्थ्यांना धमकी देत होता की आंदोलन जर तुम्ही केलं तर तुमच्या खिशामध्ये पावडर टाकू, काय टाकू, पावडर टाकून तुमचं कायमचं आयुष्य बाद करू। हे देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, हे देवेंद्र फडणवीसच्या पोलीस दलातले लोक आहेत
अशा पद्धतीची राजवट भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती. फुले शाहू आंबेडकरांना मारणारा आमचा महाराष्ट्र आहे, देशाला दिशा देणारा आमचा महाराष्ट्र आहे. आणि अशा प्रकारचं जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना आणि मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जमलेलो केंद्रातल्या सरकारचा निषेध करतो. धर्मेंद्र प्रधानचा पुनश्च एकदा राजीनामा मागतो. आणि ज्या निष्पाप मुलांवर लाठीचार्ज केला, त्यांच्यावर खोट्या केसेस भरल्या, महाराष्ट्र असो, मुंबईत असो, दिल्लीत असो, त्या भारतात कुठेही असो, त्या सर्व केसेस तातडीने रद्द झाल्या. विद्यार्थ्यांना आणि त्यांची एक क्षुल्लक मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान जे नीट परीक्षेचे जबाबदार आहे त्यांनी त्याची नैतिकता घेऊन राजीनामा द्यावे. महाराष्ट्रात जो बरेच उदाहरण सांगितले होता की विलासराव देशमुख असतील, RR पाटील असतील, अशोक चव्हाण असतील, त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा राजीनामा दिला होता. पण ही अशिक्षित नरेंद्र मोदी आणि शिक्षण याच्यामध्ये त्याला काय गंध वाटत नाहीये. त्यामुळे हे सरकार त्या धर्मेंद्र प्रधानला पाठीशी घालत आहे. तरी या विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण होण्यासाठी सर्वच पक्ष महाराष्ट्रात आंदोलन करत आहे. त्यासाठी आज आम्ही इथे उल्हासनगरला आलो आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन शिक्षणाची जी काय सुधारणा व्हायला पाहिजे त्यासाठी सर्व विरोधी पक्ष प्रयत्न करत राहील. जो प्रश्न आहे हा मूळ प्रश्न आपला हा आहे की आज सर्वप्रथम तर जी आजची पिढी आहे ज्यांना आपण जेनझी म्हणतो त्यांना आम्ही इकडे सल्यूट करतो. कारण की ज्या पंतप्रधानाने 12 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स नाही घेतली आणि संध्याकाळी 8 नंतर दिसत नाही, त्यांनी काल रात्री 12 वाजता येऊन त्यांना व्हिडिओ द्यावा लागला. त्यांचा अहंकार हा या जेनझीनी तोडला. प्रत्येक इकडचे जे राजकीय पक्ष आहे ते आपापल्या पद्धतीने या मुद्द्यावर, नीट परीक्षा असेल या मुद्द्यावर आंदोलन करतच आहे. पण आज आम्ही जे इकडे जमलेलो आहे ते काल प्रधानमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स दिल्यानंतर देखील राजीनाम्याबद्दल कोणती गोष्ट झालेली नाहीये, अजून संसदेत चर्चा झालेली नाहीये आणि जे विद्यार्थी आहेत ते अजूनही जंतरवर बसलेले आहेत. त्यांचा पाठबळ वाढवण्यासाठी आज इथे आम्ही सर्व जमलेलो आहात. जरी ही आंदोलन नीट परीक्षाची असेल पण खऱ्या अर्थाने हे आंदोलन आहे, ही चीड आहे या पिढीची. ही चीड बेरोजगारीच्या विरोधात आहे, ही चीड महागाईच्या विरोधात आहे, ही चीड या सरकारच्या अहंकाराच्या विरोधात आहे, ही चीड सर्व जे गोष्टी आहे गोदी मीडियाच्या विरोधात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी या सरकारला झुकवलं, त्यांना आम्ही इकडे सल्यूट करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पूर्ण पाठीशी आम्ही महाविकास आघाडी असेल, इतर सर्व संघटना असतील त्यांच्या पाठीशी उभे राहणार. सर्वप्रथम मी भारताचे जे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना झुरळ म्हणून संबोधलं. कारण काय झालं, गेल्या 12 वर्षामध्ये या भाजप सरकारची जी तानाशाही होती, जी हुकुमशाही होती, त्याच्या विरोधात कोणी रस्त्यावर यायला तयार नव्हतं, कोणी आवाज उठवायला तयार नव्हतं. परंतु न्यायाधीशांच्या एका वक्तव्याने या देशातला सर्व तरुण जागी होऊन आज रस्त्यावर आहे. काल जर बघितलं मोदींचं स्टेटमेंट आलंय, मोदींना स्टेटमेंट द्यायला 1 महिना लागला, तेही मोदी प्रेस समोर नाही आले. त्यांनी स्वतःचा व्हिडिओ बनवून व्हायरल केलाय. तुम्हाला स्टेटमेंट द्यायला 1 महिना लागला, याचा अर्थ तुम्ही काय वाट बघत होता का विद्यार्थी किती मरतील, लोक किती मरतील, याची तुमची अशी काही इच्छा होती का? जर 26-27 दिवस लोक उपोषणाला बसले, 8 दिवस झाले विद्यार्थी रस्त्यावर आहेत, तुम्ही त्यांना अमानुष मारहाण करताय, महिलांचे कपडे पाडताय, विद्यार्थिनींना मारताय. एवढं सगळं घडल्यानंतर तुम्हाला आता सद्बुद्धी सुचली की तुम्ही प्रेसला सामोरं न जाता एक व्हिडिओ बनवून टाकता, मी केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवील. अरे त्या धर्मेंद्र प्रधानकडे असं काय आहे की हे सरकार धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायला घाबरतं? मला तर असं वाटतं की धर्मेंद्र प्रधान सरकार चालवतो, अमित शहा आणि मोदी फक्त खुर्चीवर बसलेले आहेत, त्याच्यामुळे ते राजीनामा घ्यायला घाबरतायत. विद्यार्थ्यांवरती होणाऱ्या अन्याय जर सातत्याने थांबला नाही, धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला नाही, मुलांवरती झालेल्या केसेस मागे घेतल्या गेल्या नाही, तर हे सर्वपक्षीय आंदोलन येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र असेल, याची सरकारने दखल घ्यावी. धर्मेंद्र प्रधान. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.